मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी आपले आधीचे व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. बहुचर्चित अणु टिंबटिंब भारत आणि अमेरिका या देशात झाला. ऑप्शन बघा. व्यापार, करार, बंदी आणि बाजार. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे करार. लक्षात राहू द्या. बहुचर्चित अणुकरार भारत आणि अमेरिका या देशात झाला. दुसरा प्रश्न बघा. भारतात समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या पहिल्या शैक्षणिक संस्थेचे नाव पर्यायातून निवडा. आता समाजकार्याचे शिक्षण सुरू करणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे नाव आपल्याला पर्यायातून निवडायचे आहे. ऑप्शन बघा. शांतिनिकेतन कोलकाता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, टाटा समाज जीवन समाज विज्ञान संस्था मुंबई. तर मित्रांनो, टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई या शैक्षणिक संस्थेने आपले समाजकार्याचे शिक्षण सुरू केले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. तिसरा प्रश्न बघा. नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? आता नाशिक जिल्ह्यातील तालुके किती आहेत? ऑप्शन बघा. 15, 11, 19 आणि 17. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात 15 तालुके आहेत. लक्षात राहू द्या. 15 तालुके आहेत. चौथा प्रश्न बघा. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्यापैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडायचा. आता कोणत्या जिल्ह्यात कोल्हापूरमध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आहे? ऑप्शन बघा. बुदरगड, विशाळगड, पन्हाळा आणि वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, हे वरीलपैकी सर्व जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. परत एकदा किल्ल्यांची नावं बघून घ्या. बुदरगड, विशाळगड आणि पन्हाळा हे तीनही कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले आहेत. पाचवा प्रश्न बघा. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? विचारलं काय? पश्चिम वाहिनी नदी नाही. ऑप्शन बघा. पैनगंगा, विशिष्टी, सावित्री आणि उल्हास. तर मित्रांनो, वशिष्ठी, सावित्री आणि उल्हास या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि पैनगंगा जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी नाही. म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. सहावा प्रश्न बघा. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी खालीलपैकी कोठे झाली होती? ऑप्शन बघा. पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद. तर मित्रांनो, 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी पुणे या जिल्ह्यात झाली होती. पुणे या ठिकाणी झाली होती. सातवा प्रश्न बघा. पंतप्रधानांना टिंबटिंब शपथ देतात. आता पंतप्रधानांना शपथ कोण देतो? ऑप्शन बघा. राष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती, राज्यसभा सदस्य आणि सरन्यायाधीश. तर मित्रांनो, पंतप्रधानांना राष्ट्रपती हा शपथ देत असते. राष्ट्रपती शपथ देतात. आठवा प्रश्न बघा. स्वराज्यात टिंबटिंब हे सुमंत होते. त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते. आता स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत कोण होते? ऑप्शन बघा. रामचंद्र त्र्यंबक डबीर यापैकी नाही. अण्णाजी दत्तो आणि मोरो त्र्यंबक पिंगळे. तर मित्रांनो, रामचंद्र त्र्यंबक डबीर जे होते ते स्वराज्यात सुमंत या पदावर काम करत होते. नवा प्रश्न बघा. राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतींना कशासाठी दिला जातो? आता राष्ट्रीय गौरव ग्रामसभा हा पुरस्कार ग्रामपंचायतीला दिला जातो, पण तो कशासाठी दिला जातो? ऑप्शन बघा. ई ग्रामपंचायत, कर वसुली यापैकी नाही आणि शैक्षणिक कार्य. तर राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार ग्रामपंचायतीला ई ग्रामपंचायत यामुळे दिला जातो. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 10वा प्रश्न बघा. भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्वाची अंमलबजावणी टिंबटिंबने सुरू केली. आता भारतीय संस्थाने खालसा करण्याच्या तत्वाची अंमलबजावणी कोणी सुरू केली होती? ऑप्शन बघा. लिटन, डलहौसी, वेलस्ली आणि कर्जन. तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसीने ही अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 11वा प्रश्न बघा. 1885 शी संबंधित मुंबई तर 1887 ची संबंधित काय? ऑप्शन बघा. पुणे, मद्रास, लाहोर आणि नागपूर. तर 1885 जसे मुंबई तसे 1887 जसे मद्रास. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 12वा प्रश्न बघा. नाशिक पांडवलेणी. आता पांडवलेणी कुठे स्थित आहे? तर नाशिकमध्ये. तर लातूरला कोणती लेणी आहे? ऑप्शन बघा. जिंतूर लेणी, अंकाई लेणी,
पितळखोरा लेणी आणि खरोसा लेणी. तर मित्रांनो, खरोसा लेणी जी आहे ती लातूर या जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 13वा प्रश्न बघा, भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? आता भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट, रामानुजन, कनाद आणि भास्कराचार्य. तर भारताचा पहिला उपग्रहाचे नाव आहे आर्यभट्ट. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 14वा प्रश्न बघा, लोकायुक्त महाराष्ट्र यांना पदाची शपथ कोण देतात? आता लोकायुक्तांना पदाची शपथ कोण देते? ऑप्शन बघा, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल आणि राष्ट्रपती. तर लोकायुक्तांना महाराष्ट्रात राज्यपाल हे शपथ देत असतात. राज्यपाल यांना शपथ देतात. 15वा प्रश्न बघा, रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकापैकी कोणता गणपती आहे? आता रायगड जिल्ह्यात पाली या ठिकाणी अष्टविनायकापैकी कोणता गणपती आहे? ऑप्शन बघा, श्री बल्लाळेश्वर, श्री विघ्नेहर, श्री महागणपती आणि श्री सिद्धिविनायक. तर रायगड जिल्ह्यात पाली येथे श्री बल्लाळेश्वर हा गणपती आहे. या गणपतीचे रायगड जिल्ह्यातील पाली येथे स्थान आहे. 16वा प्रश्न बघा, पुणे बारामती मार्गावर कोणता घाट आहे? पुण्यापासून ते बारामती या दरम्यान कोणता घाट आहे? ऑप्शन बघा, दिवा घाट, नाणे घाट, मध्ये घाट आणि वरंदा घाट. तर पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे. लक्षात राहू द्या. कोणता घाट आहे? दिवा घाट आहे. 17वा प्रश्न बघा, गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय होते? आता गौतम बुद्धांच्या आईचे नाव विचारलेले आहे. मग काय होते? सरस्वती, यशोधरा, महामाया आणि यापैकी नाही. तर गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते महामाया. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 18वा प्रश्न बघा, थेट सरपंच निवड पद्धत 2017ला स्वीकारून कायदा करून परत कधी बदलली गेली? आता थेट सरपंच निवड पद्धत 2017ला कायदा स्वीकार करून परत कधी बदलली गेली? ऑप्शन बघा, 2023, 2019, 2018 आणि 2020. तर 2020 रोजी ही परत बदलली गेली. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 19वा प्रश्न बघा, लातूर जिल्हा टिंब जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला. आता लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झाला होता? ऑप्शन बघा, संभाजीनगर, बीड, कोल्हापूर आणि धाराशिव. तर मित्रांनो, लातूर जो जिल्हा आहे तो धाराशिव जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला आहे आणि त्याचे जुने नाव आहे उस्मानाबाद आणि आताचे नाव शासनाने परत जाहीर केलेले नामांतरण केलेले नाव आहे धाराशिव. लक्षात राहू द्या. 20वा प्रश्न बघा, चिखलदरा या शहराचे जुने नाव काय? आता चिखलदराचे जुने नाव काय? ऑप्शन बघा, चंपावती नगर, किचकदरा आणि चिखलदरी. तर मित्रांनो, चिखलदराचे जुने नाव आहे किचकदरा. लक्षात राहू द्या. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. चिखलदराला जुने नाव काय होते? तर किचकदरा होते. मित्रांनो, हे होते आजचे आपले 20 प्रश्न. ते कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.